नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षण भाग 16वा. शांती. ओवे आहेत 339 ते 352. अहिंसा पदाचं स्पष्टीकरण करताना व्याख्यान लांबल्याबद्दल ज्ञानदेवाने श्रोतृ समाजाची क्षमा मागितली आणि आता ते भगवंतांनी सांगितलेले शांती म्हणजे क्षमा हे ज्ञानलक्षण स्पष्ट करत आहेत. तरी ज्ञानगाते येथे ओळख तू निरुते, आक्रोशेवीन जेथे क्षमा असे. तर जेथे चरफडल्याशिवाय क्षमा असेल तेथे ज्ञान आहे हे तू पक्के ओळख. अगाध सरोवरी कमळिनी जिया परी, का सदैवाची या घरी संपत्ती जैसी. फार खोल तळ्यात ज्याप्रमाणे कमळाचे वेल विपुल वाढतात अथवा भाग्यवान पुरुषाच्या येथे जशी संपत्ती अलोट येत असते. पार्था तेने पाडे क्षमा जया ते वाढे, तेही लक्षे ते पुढे लक्षण सांगू. अर्जुना, त्या मानाने ज्याच्या ठिकाणी क्षमा वाढत असते तेही ज्या लक्षणांपासून कळते ती लक्षणे आम्ही निश्चितपणे सांगतो. तरी पढियंते लेणे अंगी भावे जेणे, धरिजे तेवी साहने सर्वची जय. ज्या भावनेने आवडता अलंकार धारण करतात त्याप्रमाणे जो सर्व सहन करतो. त्रिविध मुख्य आघवे उपद्रवांचे मेळावे, वरी पडली या नव्हे वाकुडाजू. आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक अशा 3 प्रकारच्या तापांचे समुदाय आहेत. ते सर्व जरी एकदम त्याच्यावर कोसळले तथापि जो डगमगत नाही. अपेक्षित पावे ते जेणे तोषे मानवे, अनपेक्षिताही करवे तोची मानू. इच्छा असलेली एखादी वस्तू मिळाली असता जेवढा संतोष होतो तेवढ्याच संतोषाने अनपेक्षित वस्तू प्राप्त झाली असता तिचा आदर करतो. जो मानापमानातेच आहे, सुख दुःख जेथ सामाये, निंदा स्तुती नोहे दुखंडूजो. जो मान व अपमान मनाच्या सारख्या स्थितीने सहन करतो व सुखदुःखे ही ज्याच्या ठिकाणी सामावली जातात म्हणजे सारखी मानली जातात व निंदा आणि स्तुतीने ज्याचे मनाची स्थिती 2 प्रकारची म्हणजे सुखाची किंवा दुःखाची होत नाही. उन्हाळेनी जो न तपे, हिमवंती न कापे, कायसेनीही न बासिपे पातलेया. उन्हाळ्याने जो तापत नाही व हिवाने जो कापत नाही आणि काही जरी प्राप्त झाले तरी जो भीत नाही. स्वशिखरांचा भारू नेणे जैसा मेरू, की धरा यज्ञ सुकरू बोझे न म्हणे. मेरू पर्वत आपल्या शिखराचे जसे ओझे मानित नाही अथवा वराह अवतार ज्याप्रमाणे पृथ्वीला ओझे म्हणत नाही. नाना चराचरी भूती दाटणी नव्हे क्षिती, तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती घामे जेना. ज्याप्रमाणे अनेक चराचर प्राण्यांनी पृथ्वी जशी दडपली जात नाही त्याप्रमाणे नाना प्रकारची सुखदुःखादी द्वंद्वे प्राप्त झाली असता जो श्रमी होत नाही. घेऊनी जळाचे लोट आलिया नदी नदांचे संघाट, करी वाड पोट समुद्र जेवी. पाण्याचे लोट घेऊन नदी व नद यांचे समुदाय आले असता समुद्र ज्याप्रमाणे आपल्यात सर्वांचा समावेश करून घेतो तैसे जयाची या ठाई न साहणे काहीच नाही, आणि साहतू असे ऐसेही स्मरण नुरे. त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी सहन न करणे हे कधीच नसते आणि आपण सहन करीत आहोत अशी आठवणही ज्याच्या ठिकाणी राहत नाही. अंगाजे पातले ते करुनी घाली आपुले, तेथ साहा तेनी नवले घेपी जेना. जे जे काही सुखदुःखादी भोग शरीराला प्राप्त होतात ते सर्व आपले स्वरूपच आहे असे तो समजतो व म्हणून आपण अलौकिक असे काही सहन करतो असा अभिमानाचा पगडा त्याच्यावर बसत नाही. हे अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा, जाणतेने महिमा ज्ञानासिगा. हे प्रियोत्तमा अर्जुना, दात ओठ न चावता स्वभावताच असलेली ही क्षमा ज्याच्या ठिकाणी असते त्या पुरुषाच्या योगाने ज्ञानास मोठेपण प्राप्त होते असे समज. साधूजनांकडे असलेली क्षमा आणि राजनीतीतील क्षमा यात अंतर आहे. राजाने सर्वदा क्षमेचे धोरण अवलंबून चालत नाही. एक सुभाषित आहे, क्षमा शत्रौच मित्रेच यतीनामेव भूषणम, अपराधीषु सत्वेषु नृपाणाम सैव दूषणम. शत्रूच्या बाबतीत किंवा मित्राच्या बाबतीत
क्षमा करणे हे ऋषींचं भूषण आहे, पण अपराधी प्राण्यांना क्षमा करणे हे मात्र राजांना दूषणास्पद आहे. अर्थातच येथे भगवंत ज्ञानी मनुष्याचं लक्षण सांगत आहेत, राजनीती सांगत नाहीत. त्यामुळे ज्ञानी मनुष्याच्या बाबतीत नेहमी क्षमा करणे हा त्याचा गुण आहे. क्षमा गुणवताम बलम, क्षमा रूपम तपस्विनाम असे वाक्प्रचार प्रसिद्ध आहेत. एखादा मनुष्य दुर्बल आहे, त्याच्याकडे प्रतिकाराची शक्तीच नाही, असा मनुष्य म्हणतो की मी क्षमा केली आहे, तर त्या क्षमेला काही अर्थ नाही. तो क्षमेच्या पांघरुणाखाली निजला आहे असं म्हणावं. पण प्रतिकाराची क्षमता असून सुद्धा जो प्रतिकार न करता समोरच्याला क्षमा करतो ती खरी क्षमा. ज्ञानदेव प्रत्येक लक्षण बारकाईनं स्पष्ट करत आहेत. क्षमा म्हणजे दुसऱ्यांचे अपराध सहन करणे. ज्ञानदेवाने ज्ञानी मनुष्याच्या क्षमाशीलतेचे वर्णन करताना त्याची समबुद्धी, सहनशीलतेचे अपार सामर्थ्य, अंतःकरणाची विशालता, दुसऱ्याला आपलंसं करण्याची कला आणि सर्वच बाबतीत त्याच्याकडे असणारी सहजता वर्णन केलेली आहे. ज्ञानदेवांचे शब्द आहेत, आक्रोशेविन जेथे क्षमा असे. न चरपडता जो सर्व गोष्टी सहन करतो ती खरी क्षमा. ही क्षमा त्याच्या ठिकाणी कमळाच्या वेलाप्रमाणे चढती वाढती असते. एखादा आवडता अलंकार धारण करावा त्याप्रमाणे त्यानं क्षमेला धारण केलेलं असतं. त्याच्या समबुद्धीचे वर्णन करताना ते म्हणतात की त्रिविध तापांचे समुदाय त्याच्यावर एकदम जरी कोसळले तरी तो डगमगत नाही. इच्छित गोष्ट प्राप्त झाली की जेवढ्या संतोषाने मनुष्य तिचं स्वागत करतो तेवढंच स्वागत तो अनपेक्षित वस्तू प्राप्त झाली तरी करतो. तो प्रत्येक गोष्टीचा आदरच करतो. समबुद्धी हे क्षमाशील पुरुषाचं मुख्य लक्षण आहे. कोणी मान देवोत, कोणी अपमान करत, कोणी निंदा करत, कोणी स्तुती करत, याच्या मनाची चलबिचल होत नाही आणि ती त्याची सहज प्रवृत्ती असते. मेरू पर्वताला आपल्या शिखराचं ओझं वाटू नये किंवा वराह अवताराला पृथ्वीचं ओझं वाटू नये, तसा त्याला क्षमा करण्यात कसलंही ओझं वाटत नाही, अशी त्याची द्वंद्वातीतता त्यांनी वर्णन केलेली आहे. या ज्ञानी मनुष्याकडे अंतःकरणाची विशालता असते. त्यासाठी त्यांनी समुद्राचं उदाहरण प्रस्तुत केलेलं आहे. समुद्र सर्व नद्यांनी आणलेले पाण्याचे लोट आपल्यात समाविष्ट करून घेतो. त्याप्रमाणे त्याचं अंतःकरण विशाल असतं. तो सर्व सहन करत असतो व पुन्हा आपण हे सहन करत आहोत असा भावही त्याच्या मनात नसतो. अशी अनाक्रोश क्षमा त्याच्या ठिकाणी नांदत असते. तो ज्ञानी मनुष्य आहे असं समजावं. आता पुढे ते आर्जव या गुणाचं स्पष्टीकरण करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.